Good evening, all. Some of our students have joined this meeting, and some more are going to join this meeting, right? So we wait for 1 or 2 minutes, and we will start our discussion. I think I am audible to you as well as my screen is also visible to you. So I want to just check it whether I am audible and my screen is visible to you. So I am sharing my screen. Please ping me in a chat box. Okay, whether is it visible to you? Yes, Chinmay, please ping me in a chat box. Okay, so that I will start my session. Yes. Okay. So there is some problem with my audio. Now just check it whether audio is clear to you. Yes, Chinmay. Okay. So we will start our discussion. Okay. Already it is late, but we will start the discussion. In last session, we have seen how to convert our infix expression into corresponding prefix expression. Also, we have seen how to convert our infix expression into corresponding postfix expression. So both ways we have completed. So I want to remind it that for infix to prefix conversion, we have to start from right to left, right? And for infix to postfix conversion, we have to start from left to right or go from left to right. ती डिरेक्शन खूप महत्वाची आहे. इन्फिक्स टू प्रिफिक्स मध्ये कोणती डिरेक्शन आहे आणि इन्फिक्स टू पोस्टफिक्स मध्ये कोणती डिरेक्शन आहे ती महत्वाची आहे. मी तुमचे मागचे लास्ट 3 क्वेश्चन पेपर्स मी बघत होतो. मी असं आयडेंटिफाय केलं की तुम्ही पण आयडेंटिफाय करू शकता या सर्व गोष्टी. ऑलरेडी मी गुगल क्लासरूमवर आपले पेपर सोल्युशन पण शेअर केलेली आहेत. तुम्ही गुगल क्लासरूमवर व्हिजिट करा, तुम्हाला पेपर सोल्युशन पण मिळतील. ठीक आहे. आणि त्या पेपर सोल्युशन मध्ये जे जे पॉइंट्स आपण डिस्कस केले ते सगळे पॉइंट्स आपल्याला जमतात का, त्याच्यामध्ये काही डाऊट्स आहेत का, डाऊट्स असतील तुम्हाला तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. फिजिकली अप्रोच होणं शक्य नाही, पण तुम्ही तुमचे जे काय डाऊट्स असतील डाऊट्स तुम्ही व्हॉट्सअप थ्रू किंवा अदर मीडिया मला पाठवू शकता. किंवा आपण डाऊट सॉल्व्हिंग साठी एक सेशन ठेवू, सेपरेट सेशन ठेवू 2-3 दिवसानंतर. त्यावेळेला आपण बघू की आतापर्यंत जे जे आपण डिस्कस केलंय त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते प्रॉब्लेम. एक चांगली गोष्ट अशी असेल की आपण ज्यावेळेला स्टॅक अँड क्यू हा पार्ट डिस्कशन ह्या पार्टचं डिस्कशन कम्प्लीट करू, त्यावेळेला आपण एक डाऊट सॉल्व्हिंग सेशन ठेवू. म्हणजे 3 युनिट आपली कम्प्लीट झालेली असतील. जवळपास आपल्या सिलेबसचा 50% पार्ट आपण कम्प्लीट करू आणि त्यानंतर आपण डाऊट सॉल्व्हिंग सेशन ठेवू. त्यावेळेला जे जे काय डाऊट्स असतील युनिट 1 पासून युनिट 3 पर्यंत ते सगळे डाऊट आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तोपर्यंत जे काही डाऊट्स तुम्हाला येत असतील तुम्ही काय करा, नोट डाऊन करून ठेवा आणि त्या सेशनला आपण ते डाऊट्स डिस्कशन करू. आपल्याकडे ऑनलाईन मोड मध्ये बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जरुरी नाही आपल्याला फक्त एक सेशन घ्यावा लागेल. आपल्याला डाऊट सॉल्व्हिंग जर जास्त करावं लागत असेल तर आपण 2 सेशन घेऊ त्यासाठी. सो इट इज पॉसिबल टू डू इट. वी आर हॅव्हिंग अ एम्पल अमाउंट ऑफ टाइम. ओके, डोंट वरी अबाउट इट. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट युअर लर्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लर्निंग आपलं होतं की नाही कसं समजणार आहे, आपण क्वेश्चन पेपर मध्ये जे जे वेगवेगळे क्वेश्चन येतात वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन आपल्याला सोडवता येतात का, वेगवेगळे पॉइंट्स आपण कव्हर केले का, हे ज्या वेळेला आपण बघू त्यावेळेला आपल्याला समजणार की लर्निंग झालं की नाही. इन्फिक्स एक्सप्रेशन म्हणजे काय म्हणजे मला माहित आहे किंवा प्रिफिक्स एक्सप्रेशन म्हणजे काय मला माहित आहे, याने काय होत नसतं. आपल्याला त्याचे ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे. सो वी आर लर्निंग द ऍप्लिकेशन ऑफ स्टॅक ओनली. ठीक आहे. त्या स्टॅकची ऍप्लिकेशन शिकत असताना या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. ठीक आहे. तेव्हा मागचे जेव्हा 2-3 क्वेश्चन पेपर बघितले त्यावेळेला असं आयडेंटिफाय करता आलं मला की एकच क्वेश्चन बऱ्याच वेळा रिपीट होतोय. ओके. आणि त्यातला जो डेटा आहे तो सुद्धा डेटा अनचेंज आहे, म्हणजे तोच डेटा कॅरी फॉरवर्ड केलेला आहे. ठीक आहे. परंतु तुमच्याकडे जी स्कीम आहे, जी स्कीम तुमच्या आधीची स्कीम आता सध्या तुम्ही शिकताय ती आय स्कीम आहे. ती स्कीम मध्ये सुद्धा डेटा स्ट्रक्चर हा विषय होता आणि त्या सब्जेक्ट मध्ये किंवा कोर्स मध्ये तुम्हाला
पण काही क्वेश्चन्स मिळतील ज्याच्यामध्ये इनफिक्स टू प्रिफिक्स कन्व्हर्जन असेल, इनफिक्स टू पोस्टफिक्स कन्व्हर्जन असेल अँड सो ऑन. ते क्वेश्चन सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्ही जर कोणते बुक वापरत असाल त्या बुक मध्ये पण काही क्वेश्चन्स असतील ते सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला जर वाटत असेल की मी एक लिस्ट बनवून द्यावी, मला पुढच्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला इनफिक्स टू पोस्टफिक्स कन्व्हर्जन, इनफिक्स टू प्रिफिक्स कन्व्हर्जन त्याचे सगळे क्वेश्चन तुम्हाला नोट डाऊन करून मी देईन. तुम्ही घरी बसून ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. प्रॅक्टिस महत्वाची आहे ह्या टाईपच्या क्वेश्चनसाठी. मला एकदा जमायला लागली ती प्रॅक्टिस केली तुम्ही किंवा खूप सोपं आहे. कोणत्याही पुस्तकाची आवश्यकता नाही. तुम्ही मागची पेपर सोल्युशन जरी गो थ्रू केलं त्याच्यातनं जरी गेला तरी पण तुम्हाला इझिली ह्या सगळ्या गोष्टी करता येतील. फक्त जे ऍप्लिकेशन आहे जे तुम्हाला मी सांगितलं एक्झाम्पल सॉल्व्ह करताना त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला फॉलो केल्या पाहिजे. हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट असा की डेटा स्ट्रक्चर हा सब्जेक्ट फक्त जी स्कीम काय स्कीम मर्यादित नाही. ज्या पॉइंट ऑफ टाइम पासून कॉम्प्युटर सायन्स हे इंजिनिअरिंग मध्ये आलं म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हा कोर्स स्टार्ट झाला, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये असेल, कोणत्याही बोर्ड मध्ये असेल, तो डिग्री प्रोग्राम असेल किंवा डिप्लोमा प्रोग्राम असेल, प्रत्येक वेळेला डेटा स्ट्रक्चर हा सब्जेक्ट त्या कोर्समध्ये आलेला आहे, करिक्युलम मध्ये आलेला आहे. डेटा स्ट्रक्चर हा अविभाज्य भाग आहे. You cannot rule out data structure and you can study computer science. It is not possible. So it is a fundamental part of a computer science. करिक्युलम कॉपी बदलली, सिलेबस चेंज झाला तरी पण डेटा स्ट्रक्चर हा पार्ट हा येणारच. फक्त काय होऊ शकेल, काही पॉइंट्स कमी जास्त होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जी स्कीमचं समजा तुमच्याकडे एखादं बुक असेल किंवा जी स्कीमचा समजा एखादा क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळाला किंवा पेपर सोल्युशन मिळालं, ते पण तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. कारण त्याच टाईपचे क्वेश्चन तिथे आलेले आहेत. डेटा स्ट्रक्चर हा विषय तोच होता, बदललेला नाही. त्याचा कंटेंट फारसा बदललेला नाही. कंटेंट जवळपास आयडेंटिकल. ठीक आहे. प्रत्येक कोर्समध्ये काही पॉइंट्स कमी जास्त केले जातात. जशी स्कीम चेंज होते, सिलेबस चेंज होतो, त्यावेळेला काही पॉइंट्स कमी जास्त केले जातात. व्यतिरिक्त डेटा स्ट्रक्चर हा कोर्समध्ये फारसा चेंज झालेला आहे. सो यू कॅन रिफर युअर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स ऑर प्रिव्हियस पेपर सोल्युशन्स जी स्कीम ऑल्सो. आणि एमएसपीटीच्या वेबसाईटवर ती जी स्कीमचे पेपर सोल्युशन सुद्धा अवेलेबल आहे. त्याचाही तुम्ही वापर करू शकता. सो इट इज पॉसिबल. मी तुम्हाला हे का सांगतोय, आणि त्याचा वापर करून तुम्ही जास्त क्वेश्चन अटेंड करू शकता किंवा जास्त पेपर सोल्युशन तुम्ही बघू शकता. त्यासाठी मी तुम्हाला जी स्कीम मधले पण काही पेपर सोल्युशन बघायची तुम्हाला पेपर सोल्युशन बघायची तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. इट इज पॉसिबल टू डू. मी जे काय शेअर केलंय गुगल क्लासरूमवर पेपर सोल्युशन्स ती फक्त आय स्कीमची आहे. तुम्ही जी स्कीमची पेपर सोल्युशन एमएसयूटीच्या साईटवर डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला काही अडचण असेल तर मी तुम्हाला अवेलेबल करून देईन, गुगल क्लासरूमवर अपलोड करेन आणि गुगल क्लासरूम वरून तुम्ही ती रेफर करा. म्हणजे जास्तीत जास्त नवनवीन क्वेश्चन तुम्हाला बघता येईल. सो नाव वी विल गो फॉर अ नेक्स्ट पार्ट ऑफ अवर प्रिफिक्स अँड इनफिक्स एक्सप्रेशन्स. ओके. And it is the next part is evaluation of expression. Okay. So what is evaluation of expression? You are given with some prefix expression or you are given with some postfix expression and now you want to evaluate the expression. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्हाला इनफिक्स एक्सप्रेशन दिलेलं असेल, एक्झाम्पल साठी बघा, तुम्हाला अशाच पद्धतीचं एखादं इनफिक्स एक्सप्रेशन दिलंय, मी ते लिहितोय, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. Right? So you are given with the infix expression 6 multiply 4 minus 2 divide 4 plus 3. Okay, so this is your expression, given expression. Now to evaluate this given expression, you have learned how to evaluate this expression, okay, in your 4th or 5th standard, बेसिकली 3rd और 4th स्टँडर्ड only. तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या इयत्तेत तुम्ही हे शिकलात, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, बेसिक मॅथमॅटिक्स जे आहे ते तुम्ही तेव्हा शिकलेला होता. तुम्हाला हे पण माहित आहे, ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेटर वापरलेले असतात, ओके, त्यावेळेला कोणत्या ऑपरेटरचा प्रेसिडन्स म्हणजे प्रायोरिटी जास्त आहे, कोणत्या ऑपरेटरची प्रेसिडन्स किंवा प्रायोरिटी कमी आहे तुम्हाला माहित आहे. तुम्ही काय करणार आहात अशा एक्सप्रेशन मध्ये, सुरुवातीला काय करणार, डिव्हिजन करणार आहात, 2 डिवाइड बाय 4. याचा आन्सर सुरुवातीला आयडेंटिफाय करणार. का,
भागाकाराची प्रायोरिटी और डिव्हिजन ऑपरेटरची प्रायोरिटी सगळ्यात जास्त असते. डिव्हिजन ऑपरेटर और is having a highest priority as compared to other operators. So this you evaluate this part first, then you evaluate multiplication part, means this part. Then you subtract these two quantities, 24 minus answer of this expression, that is 1 by 2. Okay, and finally, okay, you add this particular quantity with 3. So it is very easy. What I am to say, I want to say is, okay, evaluation of such type of expression. Such type of expression means, okay, this particular type of expression is very easy, and you can easily figure out that this is an infix expression. Why is it called as an infix expression? Because in the infix expression, operator comes in the middle, okay, and whereas operands are at two sides. Okay, so this is first operand, this is second operand. Okay, and in between two operands, we are having operator. Okay, if such type of representation is there here also, okay, you are having a first operand, then you are having a second operand, and in between these two operands, we are having an operator, division operator. Similarly, okay, within these two quantities, okay, this answer of this quantity is 24. You can easily identify. Answer for this quantity is 1 by 2 or 0.5. Here it is 0.5, right? Okay, between these two quantities, 24 and 0.5, we are having an operator, that is subtraction. So operator comes here. Okay, this is the first operand. This is the first operand for subtraction operator, and this is the second operand again for a subtraction operator. Similarly, it is applicable. So this is the infix expression, and we are using this type of expression in our real mathematics. आपण जे काय डे टू डे मॅथमॅटिक्स वापरतो त्यामध्ये या टाइपचे एक्सप्रेशन वापरतो, आणि त्या सगळ्यांना इन्फिक्स एक्सप्रेशन म्हणतात. आपण याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. त्या ज्या स्टुडंटने ते डिस्कशन ऐकलं नव्हतं किंवा त्या सेशनला हजर नव्हते, ते तुम्हाला सांगितलंय की रेकॉर्डेड सेशन ऐका, खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी. किंवा कोणत्या बुक मधून किंवा गुगल साईट वरून वाचू शकता तुम्ही, वेगवेगळ्या ठिकाणाहून वाचू शकता. अदरवाइज तुम्ही रेकॉर्डेड सेशन ऐका, तुमच्या मित्रांशी मैत्रिणींशी डिस्कस करा, बट यू शुड नो व्हॉट इज इनफिक्स एक्सप्रेशन. So the expressions what we are using in day-to-day life, day-to-day mathematics, all are the infix expression. This is the infix expression. So if it is infix expression, then evaluation of infix expression is very easy. infix expression तुम्हाला दिलेलं आहे, तर त्याचं इव्हॅल्युएशन करणं, इन्फिक्सचं इव्हॅल्युएशन करणं असतं खूपच इझी असते. इन्फिक्स is I only. This is infix. Evaluation of infix expression is very easy. But what is difficult? Evaluation of prefix expression or evaluation of postfix expression is comparatively difficult. It is comparatively difficult. Okay, so now you are given with postfix expression. Okay, you are given with postfix expression. Okay, and you want to evaluate this postfix expression. आपल्याला पोस्टफिक्स एक्सप्रेशन ना इव्हॅल्युएट करायचंय. आपल्याला इनफिक्स दिलं नाहीये. इनफिक्स दिलं असतं तर खूपच इझी होतं. आपल्याला काय करायचंय, पोस्टफिक्सला इव्हॅल्युएट करायचंय. आय थिंक द आयडिया इज क्लिअर नाउ. Okay, I will show this particular evaluation again by two options. मी तुम्हाला दोन मेथड ने शिकवणार आहे. ओके, त्यातली पहिली जी मेथड आहे ती स्टँडर्ड मेथड आहे, युजिंग स्टॅक, आणि ते स्टॅकचे ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे, आणि जी दुसरी मेथड आहे ती शॉर्टकट मेथड आहे. शॉर्टकट मेथड तुम्हाला आन्सर बुक मध्ये वापरायची नाही. डोंट यूज द शॉर्टकट मेथड इन युअर एक्झामिनेशन, थिअरी एक्झामिनेशन. यू हॅव टू यूज द स्टॅक मेथड ओनली. तुम्हाला स्टॅकचा वापर करूनच इव्हॅल्युएशन करायचं आहे. मग शॉर्टकट मेथड कशासाठी आहे? शॉर्टकट मेथड ही फक्त तुम्हाला आन्सर क्रॉस चेक करण्यापुरती आहे. ठीक आहे, तुम्हाला जसं मी मागच्या वेळेला सांगितलं होतं, कन्व्हर्जन ऑफ इनफिक्स टू प्रीफिक्स और कन्व्हर्जन ऑफ इनफिक्स टू पोस्टफिक्स. Okay, at that time I have told you two methods, one by using a stack and second is a shortcut method. Don't use the shortcut method in the answer book. Okay, you have to use the stack method in the answer book. Okay, shortcut method for cross checking of your answer. Similarly here also I will tell you both the methods. Okay,
First, initially I will tell you the statement. Now, evaluation of given postfix expression is possible by using a stack. Okay, so with the help of a stack, we can do it. Similarly, evaluation of prefix expression is also possible by using a stack or with the help of a stack. So both have evaluation of prefix expression and evaluation of postfix expression is an application of stack. So until now, we have learned 4 applications of stack. First is a conversion of infix to prefix. Second is a conversion of infix to postfix. Third one is the evaluation of prefix, and the last one is the evaluation of postfix. So we have learned or we have understood. There are four types. Sorry, there are 4 applications of stack. So with the help of a step, we can convert infix to prefix, or we can convert infix to postfix, or we can evaluate prefix expression, or we can evaluate postfix expression. There are 4 applications of step. Okay, but list is not complete. Okay, there are some more applications of stack. We will see it later on in the coming session. Okay, so why I am highlighting this particular part or why I am repeating this, because in Viva questions, examiner asks you what are the application of stack, and then students are remembering, okay, application. A conversion of infix to prefix is the application of stack. Conversion of infix to postfix is the application of stack. And then examiner asks you, okay, yes, okay, these are the application of stack. Why is it called as the application of stack? We know about infix expression, we know about the postfix expression, but why it is called as an application of stack? But students are not answering. They are not answering. मग अशावाले स्टुडंट गप्प राहतात. हे सगळं शिकलेलं आहे, त्यांना हे सगळं माहित आहे, तरी सुद्धा ते गप्प राहतात. कारण त्यांना हे माहित नसतं की आपल्याला काय उत्तर द्यावं याचं. तुम्हाला काय उत्तर द्यावं लागेल? So in order to convert given infix expression into corresponding prefix expression, or in order to convert given infix expression into corresponding postfix expression, I am using a stack. Hence it is called as the application of stack. Similarly, okay, evaluation of postfix expression is possible with the help of a stack. Hence it is called as the application of stack. Applicationचा अर्थ काय असतो? इलेक्ट्रिसिटीचे ऍप्लिकेशन. इलेक्ट्रिसिटीचे ऍप्लिकेशन कोणते आहे? ऍप्लिकेशन कोणतं असेल? अप्लायन्सेस नावातच आहे, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. अप्लायन्सेस शब्द ऍप्लिकेशन वरून आला. कोणत्या इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहे? आपण CFL बल्ब वापरतो, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहे. आपण ट्यूबलाइट वापरतो, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहे. आपण वॉशिंग मशीन वापरतो, जी इलेक्ट्रिसिटीवर चालते, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहे. जसे ही सगळी काय आहेत? ऍप्लिकेशन आहे. कशाची? इलेक्ट्रिसिटीची. इलेक्ट्रिसिटी या कन्सेप्टची, फिजिकल क्वांटिटीची काय, ती सगळी ऍप्लिकेशन आहे. सिमिलरली स्टॅक ह्या क्वांटिटीची, स्टॅक ह्या कन्स्ट्रक्टची कोणती ऍप्लिकेशन आहे, जी आता आपण लिस्ट केली. एखाद्या गोष्टीचा आपण वापर करत असू तर ती गोष्ट त्याचं काय म्हणते, ऍप्लिकेशन म्हणते. लक्षात ठेवा. हेन्स इट इज कॉल्ड एज ऍप्लिकेशन ऑफ स्टॅक. यापुढे कधीही विसरायचं नाही ऍप्लिकेशन ऑफ स्टॅक कोणती आहे. ठीक आहे. ऍप्लिकेशन आणि एक्झाम्पल हे त्याच्यामध्ये फरक असतो. आता जी काय मी लिस्ट केली ती ऍप्लिकेशन आहे स्टॅकची. एक्झाम्पल काय असतील? स्टॅकचं एक्झाम्पल काय असेल? अरेंजमेंट ऑफ बुक्स in a vertical manner or in a vertical direction. Okay, it is called as the application of stack. It is application of stack. Arrangement of boxes. It is example of stack. Okay, arrangement of boxes one after another. It is example of stack. तेव्हा ती एक्झाम्पल्स आहेत. आणि ऍप्लिकेशन मी आधी ऑलरेडी सांगितलेली आहे. अरेंजमेंट ऑफ बुक्स इन अ व्हर्टिकल मॅनर. इट इज एक्झाम्पल ऑफ स्टॅक. एक्झाम्पल म्हणजे काय असतं? उदाहरण. ही सगळी आता दिली ती उदाहरण आहेत आणि ऍप्लिकेशन मगाशी आपण डिस्कस केली. नाउ वी विल सी हाऊ टू सॉल्व दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम. हाऊ टू सॉल्व इट. Okay, right. So here you can easily identify okay, you can easily identify that this is our given string or given postfix expression 562, then addition operator, multiplication operator,
12, 4, division operator and subtraction. This is my given postfix expression. This is my given postfix expression. Up to this point, it is a postfix expression. I am highlighting by using my cursor, right? Okay. So first you have to cross check whether given expression is postfix expression or not. It is your job only. You have to identify whether given expression is postfix or not. Uh, as per the given question, you can easily identify first is a 5, then 6, then 2, then addition. Next one is multiplication. Then multiplication. Next is value, that is operand, that is 12. Values are nothing but operand. And this other part is nothing but operator. Then 4. Then division operator, and last one is a subtraction. Whether is it a postfix expression or not, you can identify. Initially you are getting operand and then you are getting a operator. In case of postfix expression, we are having operand and followed by we are having operator. In case of infix expression, we are having operand, then operator, again operand. In this case, we are having operand. After that, we are having operator. Hence, it is a postfix expression. One more trick I will tell you. In case of infix expression, your expression will end with the help of operand. You can take any infix expression. For example, here we go. We will take one small example. 5 plus 3. Identify, observe it. This is infix expression. You can easily observe that particular infix because operand, operator, operand. Okay. So for a infix expression ends with operand. Okay, we go from left to right, right? No. Okay, we start from left, we go up to right. So our expression ends with operand or value in case of infix expression. In case of prefix expression, corresponding prefix expression is in prefix we are having operator, then we are having remaining operand. In case of prefix expression, prefix okay, in case of prefix, expression ends with operand only, but expression starts with operator. Whereas in case of postfix, what is corresponding postfix expression? You can easily identify. Initially, we are having operands, and finally we are having operator. It is a definition of infix, prefix, and postfix only. In case of postfix, expression ends with the operator. Okay, so now make one rule. तुम्ही एक नियम बनवा. नियम काय आहे? इनफिक्स मध्ये ओपरँडने शेवट होतो किंवा व्हॅल्यूने शेवट होतो. प्रिफिक्स मध्ये ऑपरेटरने सुरुवात होते आणि पोस्टफिक्स मध्ये ऑपरेटरने शेवट होतो. जे तुम्हाला एक्सप्रेशन दिलेलं आहे त्या एक्सप्रेशनला ह्या 3 टाईप मध्ये कॅटेगरी करायचा प्रयत्न करा. दिलेला प्रत्येक एक्सप्रेशन ह्या 3 टाईप मधून कुठल्या तरी एका टाईप मध्ये बसणार असते. Either your expression fits in the first type, okay, or your expression fits in the second type or third type. Identify whether in given expression it starts with the operator or not. Whether is it starting with the operator? No. So this is not a prefix expression. It is clear. आता हे एक्सप्रेशन लेफ्ट कडून आपण जर सुरुवात केली, लेफ्ट टू राईट जातो, ऑपरेटरने सुरू होतं का? ऑपरेटरने सुरू होत नाही. म्हणजे प्रिफिक्स एक्सप्रेशन 100% नाही. नक्की हे प्रिफिक्स एक्सप्रेशन नाही. ठीक आहे. इनफिक्स एक्सप्रेशनची टेस्ट काय? एक्सप्रेशन ओपरँडने शेवट झालं पाहिजे. एक्सप्रेशन शेवटी काय आला पाहिजे? ओपरँड म्हणजे व्हॅल्यू आली पाहिजे. ऑपरेटर येता का मध्ये? व्हॅल्यू आली पाहिजे. येते का? शेवटची गोष्ट व्हॅल्यू आहे का? नाही, ऑपरेटर आहे. याचा मिनिंग काय? हे इनफिक्स एक्सप्रेशन पण नाही. म्हणजे प्रिफिक्स पण नाही, इनफिक्स पण नाही. मग कोणतं एक्सप्रेशन असू शकतं? पोस्टफिक्स असू शकतं. मग पोस्टफिक्स मध्ये कंडिशन काय सांगते? की ऑपरेटर सगळ्यात शेवटी असला पाहिजे. आहे का ऑपरेटर सगळ्यात शेवटी? आहे. सबट्रॅक्शन ऑपरेटरच आहे सगळ्यात शेवटी. याचा अर्थ दिलेलं एक्सप्रेशन काय आहे? पोस्टफिक्स आहे. 100% इट इज अ पोस्टफिक्स एक्सप्रेशन. यू कॅन इझिली से इट. ओके, आणि ते दिलेलं पण आहे आपल्याला क्वेश्चन. आणि टेस्ट आहे.
कोणतं एक्सप्रेशन प्रिफिक्स आहे की इनफिक्स आहे की पोस्टफिक्स आहे हे आयडेंटिफाय करण्याची टेस्ट आहे. तुम्ही स्वतः सुद्धा ही गोष्ट आयडेंटिफाय करू शकता. हे खूप इझिली पॉसिबल आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचंय बघा. आता जसे आपल्याला कॉलम्स बनवून दाखवले त्या पद्धतीने आपल्याला कॉलम्स बनवायचे. Okay, first is a scan symbol. Okay, second one is a operand 1, third one is a operand 2, next one is a value, and the last one is a stack content. Okay, in this way you have to make columns. आपल्याला लेफ्ट टू राईट जायचंय. लेफ्टला सुरुवातीला काय आहे सिम्बॉल येते 5. आणि सिम्बॉल म्हटलं यांना का कदाचित ते ओपरांड येतील, कदाचित ते ऑपरेटर येतील. In some cases it is operand, in some cases it is operator, hence it is called a symbol. So first symbol is a 5, right? Okay. When you identify first symbol, initially my stack is empty. सुरुवातीला आपला स्टॅक कसा असणार आहे, एम्प्टी असणार आहे. ज्यावेळेला पहिलं सिम्बॉल येईल त्यावेळेला आपल्याला काय करायचंय, सिम्बॉल कुठे घेऊन जायचंय, स्टॅक वर घेऊन जायचं. स्टॅक कंटेंट स्टॅक वर घेऊन जायचं. Okay, next you will get the second symbol, that's 6. Again, that symbol is moved on a stack. 6 is moved on a stack. Next you will get, again you will move that symbol on a stack. कधीपर्यंत करायचं आहे, जोपर्यंत आपल्याला ऑपरेटर मिळत नाही. लक्षात ठेवा, इव्हॅल्युएशन करताना जोपर्यंत आपल्याला ऑपरेटर मिळत नाही तोपर्यंत ही ऍक्टिव्हिटी रिपीट करायची. सुरुवात कुठून करायची आहे, लेफ्ट पासून. संपवायचं आहे कुठे, राईट कडे. आपण इनफिक्स टू पोस्टफिक्स कन्व्हर्जन करताना सुद्धा हेच केलं होतं. सुरुवात कुठे केली होती, लेफ्टला, कुठे संपवलं होतं, राईटला. लक्षात ठेवा. तेव्हा इनफिक्स टू पोस्टफिक्स कन्व्हर्जन साठी लेफ्ट टू राईट. सिमिलरली पोस्टफिक्सचं इव्हॅल्युएशन करताना सुद्धा लेफ्ट टू राईट. डिरेक्शन खूप महत्वाची आहे आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट सिम्बॉल इज ऍडिशन ऑपरेटर. तो ऍडिशन ऑपरेटर ज्या वेळेला आपल्याला ऑपरेटर मिळतो, खूप महत्वाचं, ज्या वेळेला आपल्याला ऑपरेटर मिळतो त्यावेळेला आपल्याला जी सिम्बॉल आहे स्टॅक मध्ये त्याला काय करायचं, स्टॅकच्या कंटेंटला काय करायचंय, आपल्याला पॉप करायचंय. आता कसं पॉप करायचं बघा मी ते आता तुम्हाला नोटेट करून दाखवतो. सुरुवातीला काय आलं होतं बघा, सुरुवातीला स्टॅक आपला काय होता, सुरुवातीला आपला स्टॅक काय होता, एम्प्टी होता, एम्प्टी स्टॅक होता. त्यानंतर कोणती गोष्ट आली, कोणतं सिम्बॉल आलं, 5. स्टॅक मध्ये काय आलं, 5. आपण प्लेस केलं बघा, स्टेप नंबर 1 कम्प्लीट केली, ह्या स्टेपला. त्यानंतर कोणता सिम्बॉल आलं, 6. 6 ला आपण स्टॅक मध्ये घेऊन गेलो, स्टेप नंबर 2 कम्प्लीट झाली. म्हणून आपल्या स्टॅक मध्ये 5 आहे, पुढे 6 आहे. येणारा नवीन सिम्बॉल आपण पुढे अरेंज करतो, खूप महत्वाचं. आणि स्टॅक मध्ये कुठे येतं, ते टॉप वर येतं. आधीच्या सिम्बॉलच्या कुठे येतं, वर येतं. खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. त्या पुढचं सिम्बॉल काय आलं आपलं, 2. आपण ते 2 पण काय केलं, अरेंज केलं. 2 पण आपण इथे अरेंज केलं त्याला. ठीक आहे. ते 2 आल्यानंतर आता पुढे कोणता सिम्बॉल आला आपल्याला, ऍडिशन ऑपरेटर आला. ज्या वेळेला ऍडिशन ऑपरेटर येतो त्यावेळेला आपल्याला स्टॅक मध्ये जे कंटेंट आहेत, हा काय टॉपमोस्ट इलिमेंट आहे स्टॅक मध्ये, त्याला आपल्याला पॉप करायचं आहे. कसं पॉप करायचंय, टॉपमोस्ट इलिमेंटला सगळ्यात आधी पॉप करायचं. आणि कुठे ठेवायचं, राईट हँड साईडला ठेवायचं. त्यानंतर आपल्याला सेकंड टॉपमोस्ट इलिमेंटला पॉप करायचं, कुठे ठेवायचं, लेफ्ट हँड साईडला ठेवायचं. खूप महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. ओके. आणि त्यानंतर जो ऑपरेटर आहे, ऑपरेटर कोणता आहे, ऍडिशन ऑपरेटर आहे. ऑपरेटर दोघांच्या मध्ये लिहायचा. दिला आपण दोघांच्या मध्ये 6 अधिक 2 बेरीज करायची. आणि ती बेरीज कुठे ठेवायची, आपल्याला बेरीज आपल्याला स्टॅक वर ठेवायची. म्हणजे स्टॅक मध्ये सुरुवातीला काय होतं, 5 होतं, आणि त्याच्यानंतर 6 आणि 2 होते. 6 आणि 2 ची बेरीज करून आपण काय आणून ठेवलं, 8. Addition of 6 plus 2 is 8 only. Okay, so we are keeping here we are having 8, value is 8, right? Up to this step it is clear to you. Next one is multiplication operator. Okay, when multiplication operator comes, okay, again it is operator. Okay, we have to pop केल्यानंतर काय करायचं बघा, टॉपमोस्ट इलिमेंट कुठे ठेवायचं, राईट हँड साईडला. सेकंड टॉपमोस्ट इलिमेंट कुठे ठेवायचं, लेफ्ट हँड साईडला. ऑर्डर चुकवायची नाही, जे मी बोलतोय ते खूप महत्वाचं आहे.
topmost element keep at a right hand side, second topmost element keep at a left hand side, and then apply the operator. My operator is multiplication now, so 5 into 8 value is 40. Content of stack becomes 40. Instead of 8 and 5 we will only place 40. Right, up to this part it is clear. Okay, next one is after multiplication, next one is 12. So keep 12 on top of 40. Keep 12 on top of 40. I have kept it. Okay. Next one is 4. Okay, so it is not an operator, so keep 4 on top of 12. You can identify it. After 12 this is the position 40 followed by 12. After 4 this is the position 40, 12 and 4. You can easily identify. Okay, 40 सगळ्यात खाली आहे, नंतर 12 आहे, नंतर 4 आहे. त्याच ऑर्डरने आपण लिहिलंय 40, 12 and 4. आपण ऑर्डर चेंज करत नाही. ऑर्डर चेंज केली मॅथमॅटिकल ऑपरेशन्स मध्ये, ऑर्डर चेंज केली की रिझल्ट बदलतो. खूप महत्वाचं आहे. आणि मुलं ऑर्डर चेंज करतात आणि ऑर्डर चेंज केल्यामुळे फायनल आन्सर रॉंग येतं आणि सगळे 4 मार्क्स गमावून बसतात. ऑर्डर खूप महत्वाची, आणि ज्या ऑर्डरने मी सांगतोय त्याच ऑर्डरने तुम्हाला त्यांना बाहेर काढायचं आहे आणि त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करायचं. Remember the order. Order is very important. Okay, now next one is division operator. Division operator. Okay, so operator मिळाला की काय करायचं? When operator comes, then what we have to do? Okay, topmost element of the topmost element and place it at right hand side. Okay, then pop the second topmost element. आपण बाहेर काढतो म्हणजे काय? पॉप करतो ना. स्टॅक मध्ये त्याला पॉप म्हणतात, माहिती आहे तुम्हाला. म्हणून आपण पुश अँड पॉप ऑपरेशन आधी बघितली होती. त्याचं कारणच हे होतं. ओके, देन पॉप द सेकंड टॉपमोस्ट एलिमेंट अँड प्लेस इट ॲट अ लेफ्ट हँड साइड. दिस इज माय लेफ्ट हँड साइड, राइट? Okay, and between these two operands I am having an operator. Operator is division operator, so this is a division operator. Answer is 12 divided by 4. Answer is 3. Answer is 3. So initially I am having 40, okay, and then 12 divided by 4. जे काय आन्सर मिळतं या दोघांचं ऑपरेशन करून, आन्सर काय करायचं त्याच्यावर लिहून ठेवायचं. 40 ला मी अनचेंज ठेवलंय का? 40 वर मी ऑपरेशन परफॉर्म केलेलं नाही. ज्याच्यावर मी ऑपरेशन परफॉर्म करत नाही त्याला मी हात लावणार आहे. आणि का 40 वर ऑपरेशन परफॉर्म केलं नाही? कारण त्याच्यावरती टॉपमोस्ट एलिमेंट, सेकंड टॉपमोस्ट एलिमेंट. सेकंड टॉपमोस्ट एलिमेंटचा अर्थ काय? टॉपमोस्टच्या खाली असलेलं एलिमेंट किंवा 2 एलिमेंट प्रेझेंट होते. 40च्या वर जर 2 एलिमेंट प्रेझेंट असेल तर त्यांच्यामध्येच मी ऑपरेशन करणार आहे. मग 40 ला हात लावायची गरज नाही. ओके, कधी हात लावणार 40 ला मी? ज्या वेळेला मला शेवटचा ऑपरेटर मिळेल, म्हणजेच काय मिळेल? डिव्हिजन ऑपरेटर मिळेल. When now next symbol is a division operator. When division operator comes, it is an operator. Okay, rule काय सांगतो? Pop the topmost element and place at right hand side. Place at right hand side. Then pop the second topmost element and place at left hand side. Left hand side, that is 40. So between these two operands, I am having an operator. Operator is subtraction. So this is a subtraction. 40 minus 3. Answer is 37. 37 is my final answer. Final answer 37. तुम्ही जर सिक्वेन्स फॉलो केला तर खूपच इझी आहे. स्टॅक वर काय करायचं? आपण ऑपरँड घेऊन जायचे आणि ज्या वेळेला ऑपरेटर मिळेल त्यावेळेला स्टॅक मधले जे कंटेंट आहे त्याला पॉप करायचं. आता तुम्हाला जसं मी इथे करून दाखवलं आहे स्क्रीनवर तसं इथे केलेलं नाहीये. ओके, इम्प्लिसिट आहे. तुमच्या सोयीसाठी तुम्ही नोटबुक मध्ये, म्हणून सांगितलं नोटबुक घेऊन बसा लेक्चरला. जर रेकॉर्डेड सेशन ऐकत असाल, मी रेकॉर्डेड सेशन पण तुम्हाला टाकत असतो व्हॉट्सअपवर, किंवा रेकॉर्डेड सेशन परत तुम्ही ऐका. त्याला नोटबुक मध्ये जे मी काय करून दाखवलंय स्क्रीन करून ठेवा, खूप महत्वाचं आहे. मी जर तुम्हाला हे क्लासरूम मध्ये शिकवत असेल मी बोर्डवर दाखवलं असतं, पण आता हे बोर्डवर दाखवणं शक्य नाही. मग मी तुम्हाला ह्या पद्धतीने दाखवतो अॅनोटेशनच्या स्वरूपामध्ये. मग तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवलं पाहिजे आणि त्या पद्धतीनेच तुम्ही सॉल्व्ह केला पाहिजे. ठीक आहे, पेपर सोल्युशन मध्ये असं दाखवणार नाही स्टॅक वर करून. ऍक्च्युली तेच आहे त्याच्या मागे, त्याचं लॉजिक तेच आहे, पण पेपर सोल्युशन मध्ये दाखवणार नाही. तुमचं काम आहे की तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी तर म्हणतो प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अशा पद्धतीनेच केला पाहिजे. या पद्धतीने केला म्हणून चूक नाहीये, पण ही पद्धत वापरली नाही तर मिस्टेक होण्याची खूप शक्यता आहे. म्हणून मिस्टेक टाळण्यासाठी या पद्धतीने तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे नोटबुक. आता तुम्ही नोटबुक घेऊन बसला नसाल, थोड्या वेळाने तुम्ही रेकॉर्डेड सेशन बघा, ऐका, त्यावेळेला त्या गोष्टी नोट डाऊन करून ठेवा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता अजून एक महत्वाची गोष्ट, जर आपण ऑर्डर चेंज केली तर काय होतं? ऑर्डर चेंज केली तर
बघा इथे 6+2 केलं होतं सर तुम्ही, जर 2+6 केलं तर आन्सर 8 येतं. बरोबर आहे, करेक्ट आहे. सर इथे तुम्ही 5 × 8 केलं होतं, ऑर्डर ऑर्डर समजा मी चेंज केली, 8 × 5 केलं, आन्सर 40 येतं. बरोबर आहे, इथे पण बरोबर आहे. मल्टिप्लिकेशनला ऍडिशनला काहीच फरक पडत नाही. ज्या वेळेला सबट्रॅक्शन असते त्यावेळेला समजा मी ऑर्डर चेंज केली, 12/4 न करता 4/12 केलं, आन्सर काय येणार 1/3. आणि जर 1/3 आन्सर आलं तर फायनल आन्सर माझं काय होणार, चेंज होणार. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू हॅव टू फॉलो द ऑर्डर. आणि ऑर्डर काय सांगते, पोस्टफिक्सचं इव्हॅल्युएशन करत असताना, पोस्टफिक्सचं इव्हॅल्युएशन करताना, कारण प्रिफिक्सला वेगळा नियम आहे. पोस्टफिक्सचं इव्हॅल्युएशन करत असताना टॉप मोस्ट इलेमेंटला राईट हँड साईडला ठेवा, सेकंड टॉप मोस्ट इलेमेंटला लेफ्ट हँड साईडला ठेवा. म्हणजे पॉप करताना टॉप मोस्ट इलेमेंटला राईट हँड साईडला पॉप करा, सेकंड टॉप मोस्ट इलेमेंटला लेफ्ट हँड साईडला पॉप करा आणि त्याच्यामध्ये ऑपरेटर अप्लाय करा. सो यू हॅव टू फॉलो द रूल, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग आता जरा तुम्ही सांगू शकाल आपलं जे काय डिस्कशन आतापर्यंत झालं होतं, बघा इनफिक्स टू पोस्टफिक्स कन्व्हर्जन करत असताना आपण लेफ्ट टू राईट गेलो होतो, पण इनफिक्स टू प्रिफिक्स कन्व्हर्जन करताना आपण राईट टू लेफ्ट आलो. बरोबर ना, राईट टू लेफ्ट आलो. ओके, लेफ्ट टू राईट कधी गेलो होतो बघा आपण, LR कधी फॉलो केलं होतं आपण, ज्यावेळेला आपल्याला इनफिक्स टू पोस्टफिक्स करायचं. आणि RL राईट टू लेफ्ट कधी केलं होतं, ज्यावेळेला आपल्याला इनफिक्स टू प्रिफिक्स करायचं. ठीक आहे, म्हणजे बरोबर विरुद्ध आहेत एकमेकांच्या, म्हणजे दिशा कशा आहेत, विरुद्ध आहेत. ओके, पौर्णिमा असेल तर अमावस्या ना. ओके, सो इट इज एक्झॅक्टली अपोजिट टू each other. Okay. Similarly, okay, in case of evaluation of postfix expression, we are doing, or what we are doing in case of evaluation of postfix expression, exactly reverse activity we will do in evaluation of prefix expression. जे काय आपण पोस्टफिक्स मध्ये करतो त्याच्या बरोबर विरुद्ध काय करणार आहोत आपण, प्रिफिक्स मध्ये करणार आहोत. पोस्टफिक्स मध्ये काय करतो आपण, टॉप मोस्ट इलेमेंटला राईट हँड साईडला ठेवतो. प्रिफिक्स मध्ये काय करणार आहोत, टॉप मोस्ट इलेमेंटला लेफ्ट हँड साईडला ठेवतो. ही गोष्ट आपण पुढच्या सेशन मध्ये करू. आजच्या सेशन मध्ये एवढं पुरेसं आहे. आजच्या सेशन मध्ये जे मी पोस्टफिक्स एक्सप्रेशन शिकवलंय तुम्ही त्याच्यातून तुम्ही गो थ्रू करा, गोष्टी बघा आणि तुम्ही अजून काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. हॅपी लर्निंग. ओके, हॅपी लर्निंग. स्टे होम, स्टे सेफ. Okay, I will give you some more examples. Okay, surely. Okay, Mayuri says give some more examples. I will give you. Don't worry about it. Happy learning. Stay home, stay safe.